तर मी कधीही दादागिरी करत नाही, चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलंय। जयंत पाटलांच्या आरोपांवरती चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सांगलीमध्ये भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादीवर दमदाटी होत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता। उमेदवार घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना, आमची आघाडी होती आणि घड्याळाचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो? घड्याळ हा स्वतंत्र, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे। त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असा त्याचा अर्थ जातो। जयंतराव, मी दादागिरी कधी करत नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी जे करतो ते न दादागिरी करता करतो। जसं सांगली महानगरपालिकेमध्ये 39 झालं आणि आता कसं काय महापौर होणार बीजेपीचा, तो बिनविरोध केला। त्यामुळे माझा बॉम्ब जो असतो तो न आवाज करणारा असतो। तर वैभव नाईक कॉलेजपासूनचे माझे मित्र आहेत। उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं। राजकारणापलीकडे आमची मैत्री आहे, राजकारणात मैत्री आणली नाही असं सामंत यांनी म्हटलं। वैभव नाईकांसोबत एकत्र जेवण केल्यानंतर उदय सामंतांनी हे स्पष्टीकरण केलं। वैभव नाईक हे तुम्हाला कदाचित वाटत असेल की माझे राजकीय मित्र आहेत, ते माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत। आम्ही एकत्र कॉलेजला कोल्हापूरमध्ये होतो आणि त्याच्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची मैत्री आहे आणि ती मैत्री आम्ही कधीही राजकारणात आणली नाही। मी म्हणून सांगितलं, जेवायला आम्ही एकत्र होतो आणि प्रवेशाची चर्चा काय अशी मोदक खाताना किंवा पुरणपोळी खाताना होत नाही, वेगळी बैठक करावी लागते। वेळ लागली तर आम्ही बैठक करू। मोदींनी अमेरिकेसोबत केलेला ट्रेड डील विरोधामध्ये पदयात्रा काढणार असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात काँग्रेस पदयात्रा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली। ट्रेड डीलचा शेतकऱ्यांना कसा धोका आहे यावर पत्रकार परिषद घेणार असल्याचं देखील सकपाळांनी म्हटलंय। ट्रेड डीलच्या संदर्भामध्ये फार मोठा धोका हा मोदींनी भारताशी केलेला आहे, कारण देशाच्या मधल्या सर्व शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था संपूर्णतः विस्कळीत करण्याचं एक पातक नरेंद्र मोदींच्या हातून झालंय आणि या सरकारला वठणीवर आणणं आवश्यक आहे। या भूमिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पदयात्रा काढणार आहोत। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे नेते जाऊन या संदर्भातली पक्षाची असणारी भूमिका आणि नेमकं ट्रेड डील काय आहे, हा कसा धोका आहे, या अनुषंगानं पत्रकार परिषदेने घेणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या मनसे नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी उद्या सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। स्वीकृत नगरसेवक संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून जागा घेण्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील असं अविनाश अभ्यंकरांनी म्हटलंय। स्वीकृत नगरसेवकांबाबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी हे प्रतिक्रिया दिली। पदाधिकारी आणि राज ठाकरे बसून निर्णय घेतील असं देखील अभ्यंकर यांनी म्हटलं। विशेष राहिला होता का नाही, ही युती दोन भावांची झालेली होती। दोन पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणताय, स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। नाही, पण बघू ना, आपण निर्णय झालाय का या क्षणापर्यंत, फायनल त्यांना झाले, स्वीकृत झाले का ते? मला वाटतं त्याच्यावरती यशवंत असतील, ती संपूर्ण आमचे नगरसेवक असतील, महत्त्वाचे पदाधिकारी असतील आणि राजसाहेब ठाकरे। शेवटी आमच्या दृष्टीने राजसाहेब ठाकरे जेव्हा म्हणतील की हे मला मान्य आहे, तेव्हाच ते मान्य